Welcome everyone. Last lecture we start unit number 3, ergonomics. Simple last lecture we taken some example related ergonomics means what is ergonomics in industry related like a relationship between machine to worker and worker to worker. लॉ ऑफ वर्क्स आपण बघितलं होतं की लास्ट लेक्चर मध्ये ergonomics मीन्स लॉ ऑफ वर्क दे आर डिफरंट इन डिफरंट वेज. म्हणजे प्रत्येक लॉ ऑफ वर्क हे वेगवेगळं असतं डिपेंड ऑन वर्क कंडिशन नुसार. आपण बघितलं की ज्या कंपनीचे रूल्स असतील किंवा एखादी ऑर्गनायझेशन असेल किंवा तुमच्या स्टुडंट रिलेटेड असेल, प्रत्येक वर्क करण्याचं एक थेरी असते, एक टर्म असते किंवा एक मेथड नुसार आपण ते वर्क कम्प्लीट करतो. ओके, this is the law of work. Today we start the ergonomics, some definitions, objectives, field, interact with the ergonomics, importance, approach, advantage, disadvantage, and application. See here, ergonomics derived from Greek word. Ergo means work and norms means law. Okay, that's ergonomics means law of work. Now, scientific study of human work, designing the job to the fit the worker, not forcing the worker to fit the job. आपण बघितलं एक्झाम्पल की ergonomics म्हणजे लॉ ऑफ वर्क. प्रत्येक कंडिशन ही वेगळी असते वर्क करण्याची. सपोज एखादा वर्कर असेल, त्याला आपण बघितलं की त्याला एखाद्या नट बोल्टचे एक्झाम्पल घेतले, वॉशरचे एक्झाम्पल घेतले. एकच मशीन असेल आणि प्रोडक्शन वेगवेगळं असेल, नट बोल्ट असेल, वॉशर असतील, पिन्स असतील, जॉईंट असतील, याच्या रिलेटेड वेगवेगळे प्रोडक्शन. पण प्रत्येक प्रोडक्टचं प्रोडक्शन वर्क हे डिफरंट असणार आहे, थ्री डिफरंट असणार आहे. मीन्स डेफिनेशन इज से वेट so designing the job to fit the worker, not forcing the worker to fit the job. एखादा आपण जॉब करत असेल, तर जॉब टू फिट द वर्कर, तो जॉब पूर्ण आपण म्हटलो की मशीन अँड वर्कर रिलेशनशिप जसं इम्पॉर्टंट आहे, तसंच ज्या पण प्रोडक्शनचं आपण प्रोडक्ट करतोय त्या प्रोडक्टचं पूर्णपणे इन्फॉर्मेशन त्या वर्करला माहिती पाहिजे. मीन्स जॉब टू फिट द वर्कर, नॉट फोर्सिंग द वर्कर टू फिट द जॉब. म्हणजे एखादा सपोज पर्सन आहे, आपण बघितलं एखादा स्टुडंट आहे, डिप्लोमा पास आउट झाला, त्याला कंपनीमध्ये प्लेसमेंट केलं. प्लेसमेंट केल्यानंतर त्याला एखादं वर्क करण्यासाठी त्याला ट्रेनिंग पिरियड म्हणून 3 मंथ दिली. 3 महिन्यानंतर तरी त्याला ते वर्क जमत नसेल तर त्याला शिफ्ट केलं जातं किंवा काढून टाकलं जातं. ओके, तर ते करत असताना सपोज एखादा पर्सन असेल, त्याला 3 मंथ ट्रेनिंग दिली तरी ते वर्क त्याला जमत नसेल, मशीन ऑपरेटिंग असेल, जे वर्कर असेल त्यांना हँडल करण्याची टेक्निक असेल किंवा मशीन रिलेटेड टेक्निकल इश्यू असतील, ते हँडल करायला त्याला बेनिफिशियली जमत नसेल, तर काय होऊन जातं मग, जॉब टू फिट द वर्कर म्हणजे ऑटोमॅटिकली त्याला ती ट्रेनिंग दिलेली आहे, त्या ट्रेनिंग नुसार त्याला तो जॉब जमला पाहिजे, ऑपरेट करता आलं पाहिजे, मशीन जे वर्कर असतील वर्कर हँडल करता आलं पाहिजे, त्यांच्याकडून वर्क करून घेता आलं पाहिजे. जे पण मॅनेजरने आपल्याला वर्क दिले, डेली 8 hours वर्क दिले की प्रत्येक पर्सन कडून वर्क करून घ्यायचं, मशीन प्रॉब्लेम असेल तो सॉल्व्ह करायचा, जे पण आपली लाईन असेल कंटिन्युअसली चालली पाहिजे, ब्रेक नाही झाली, हे काही कमांड दिलेली असते मॅनेजरनी सुपरवायझरला. सपोज इंजिनियर असेल, कोणी पर्सन डिप्लोमा पास आउट असेल, डिग्री पास आउट असेल, त्याला 3 महिन्यानंतर डायरेक्टली त्याला लाईनवर दिलं जातं आणि त्याच्याकडून कोणतीही मिस्टेक होणार नाही याची हे केलं जातं, कारण 3 महिने त्याला ट्रेनिंग दिली जाते. म्हणजे डायरेक्टली त्या पर्सनला तो जॉब पूर्णपणे आला पाहिजे, मशीन ऑपरेट करता आलं पाहिजे, ते वर्कर असते ते हँडल करता आले. बट कधी कधी एखादा पर्सन असा असतो की त्याला 3 मंथ ट्रेनिंग दिली तरी पूर्णपणे त्या मशीनचं नॉलेज येत नाही, वर्कर हँडल करता येत नाही, जी प्रोडक्शन लाईन असेल ती हँडल करता येत नाही, सायकल सप्लाय चेन असेल ती हँडल करता नाही येत,
त्यामुळे काय होतं की जो मॅनेजर असतो तो फोर्स करतो किंवा त्याच्यावर प्रेशर किंवा स्ट्रेस, म्हणजे त्याच्यावर त्याला फोर्स केल्यामुळे तो त्याला काय करतो, फोर्सिंग द वर्कर टू फीड द जॉब, म्हणजे फोर्स करून तू त्याला तयार करत असतो की तू या मशीनचं पूर्ण नॉलेज घेतलं पाहिजे आणि तू या वर्किंग कंडिशन साठी तू कॅपेबल झालं पाहिजे. म्हणजे दोन थिंग असतात, एखादा पर्सन डायरेक्टली 3 महिन्यानंतर त्याला ऑपरेटिंग जमते, पण एखाद्या पर्सनला 3 महिने ट्रेनिंग दिल्यानंतर पण ऑपरेटिंग जमत नसेल तर त्याला फोर्स करून किंवा त्याच्यावर प्रेशराईज करून त्याला ते काम त्याच्याकडून करून घेतलं. दॅट इज अ टू थिंग रिलेटेड द एर्गोनॉमिक्स लॉ ऑफ वर्क. Science that deals with the designing and the arranging things so that people can use they easily आणि सेफ्टी. कोणतेही वर्क असेल ते वर्क प्रोडक्शन करीत असताना असो किंवा ऑर्गनायझेशन मध्ये असो किंवा स्टुडंटला असो, कोणतेही वर्क देत असताना ते इझिली आणि सेफली यूज केलं गेलं पाहिजे. दॅट इज अ मेन डेफिनेशन रिलेटेड द ergonomics. Now the some objective to improve the relationship between people's equipment, workplace and environment. सिंपल आहे, जो आपला युनिट आहे, थर्ड युनिट आहे सिंपल इकॉनॉमिक्स लॉ ऑफ वर्क रिलेटेड. म्हणजे तुम्ही इंडस्ट्री असो, ऑर्गनायझेशन असो किंवा स्टुडंट असो, एम्प्लॉय असो, डेली लाईफ मध्ये असो, आपण डेली लाईफ मध्ये कोणते वर्क असो, आपली असाइनमेंट असेल, स्टडी असेल, प्रत्येक गोष्टीला आपण काय करतो, टाइम निश्चित करतो. आपलं काही माइंड मध्ये लॉ ऑफ वर्क असतो की कोणते काम असाइनमेंट असेल तर मी किती वेळात कम्प्लीट करणार, ती लगेच ती कम्प्लीट करून दुसऱ्या सब्जेक्टची किती वेळात कम्प्लीट करणार. सेम कंडिशन स्टडी असेल, एक्झाम असेल तर कोणत्या सब्जेक्टला किती टाइम देणार, कोणता पोर्शन किती टाइम मध्ये कव्हर करणार, रिव्हिजनला किती होणार देणार. हा पण तुमचा एक आहे लॉ ऑफ वर्क. म्हणजे प्रत्येक वर्क करत असताना त्याला काही मेथड पडता, काही टाइम पडतो, त्याच्यानुसार त्या कॅल्क्युलेट करून सॉल्व्ह केल्या जातात, फाइंड आउट केल्या जातात आणि कन्क्लुजन वर गेलो जातो आणि पूर्णपणे ते सॉल्व्ह केलं. दॅट इज द लॉ ऑफ वर्क. सो फर्स्ट पॉइंट टू इम्प्रूव्ह द रिलेशन बिटवीन पीपल्स, इक्विपमेंट, वर्कप्लेस अँड द इन्व्हायरमेंट. सपोज तुम्ही कंपनीमध्ये नवीन जॉईन झाला, नवीन जॉईन झाल्यानंतर तुम्हाला ट्रेनिंग दिल्यानंतर तुम्हाला ट्रेनिंग मिळाल्यानंतर 3 मंथची ट्रेनिंग कंप्लीट झाल्यानंतर कंपनीमध्ये तुम्हाला ऑन फील्ड डायरेक्टली 3 महिन्यामध्ये कसं असं ट्रेनिंग करत असताना काही मिस्टेक झाल्या तर त्या अंडरस्टँड केलं जातं. पण आफ्टर 3 मंथ manager do not accept the any condition or any relevant of the production of the any line. म्हणजे तुमचा 3 मंथच्या ट्रेनिंग नंतर कोणत्याही गोष्टी जर ऍक्सिडेंटली असेल, मशीन रिलेटेड असेल, जर त्या घडल्या तर त्या मॅनेजर कडून ऍक्सेप्ट केल्या जात नाही किंवा अंडरस्टँड केल्या जात नाही, कारण तुमचा 3 मंथ ट्रेनिंग पिरियड हा एंड झालेला असतो. सो रिलेशनशिप बिटवीन पीपल, इक्विपमेंट, वर्कप्लेस. मग काय नवीन न्यू पर्सन असेल, वर्कर असेल किंवा सुपरवायझर असेल किंवा इंजिनियर असेल तर त्याला त्या वर्कर रिलेटेड, सुपरवायझर असेल तर त्याला वर्कर रिलेटेड पूर्ण इन्फॉर्मेशन पाहिजे का प्रत्येक वर्कर सोबत आपलं जे बिहेवियर असेल ते कसं पाहिजे, किंवा आपल्याला प्रत्येक वर्कर कडून आपलं जे काम असेल, सप्लाय चेन असेल, ते काम कसं करून घेता आलं पाहिजे. दॅट इज ऑल्सो टेक्निक. देन इक्विपमेंट, जे इक्विपमेंट असतील ज्या फ्लोअरवर, इंजिनियर असेल, न्यू जॉईनिंग असेल, सुपरवायझर असेल, वर्कर असेल, त्या फ्लोअरवर जे इक्विपमेंट आपण ठेवलेले, सेट केलेले, त्या प्रत्येक इक्विपमेंटची आपल्याला इन्फॉर्मेशन मस्ट आहे, जी माहिती असणे गरजेचं आहे. का प्रत्येक इक्विपमेंट असेल, सपोज एखादा इक्विपमेंट आहे की तो आपल्याला एखादा सपोज स्पेअर आहे, 12 नंबरचा स्पेअर असेल तर त्याचा यूज आपल्याला सपोज 6 मंथ नुसार होणार, पण तरी त्या स्पेअरची इन्फॉर्मेशन आपल्याला ऑलरेडी असणं गरजेचे, कारण इमर्जन्सी जर ती कधी स्पेअरची गरज पडली तर त्याला आपल्याला ती इन्फॉर्मेशन माहित पाहिजे. मग जे इक्विपमेंट असतील लाईनवरचे त्याची आपल्याला गरज नसेल तरी ती इन्फॉर्मेशन घेऊन ते आपल्याला माहित असणे गरजेचं आहे. ओके, इक्विपमेंट. देन वर्क प्लेस, आपण ज्या वर्क करतो, म्हणजे आपली सप्लाय चेन मॅनेजमेंट प्रोडक्शन लाईन असेल, त्या प्रोडक्शन लाईनवरचे प्रत्येक वर्कर रिलेटेड, मशीन रिलेटेड, इक्विपमेंट रिलेटेड प्रत्येक गोष्टीची आपल्याला इन्फॉर्मेशन पाहिजे. ओके, दॅट इज द वर्क ऑफ लॉ. देन द इन्व्हायरमेंट. सपोज आपण 3 शिफ्ट मध्ये काम करतोय, पण फर्स्ट शिफ्ट मध्ये जी प्रोडक्शन लाईनला जे वर्कर आहे ते चेंज होत नसेल तर त्या वर्कर सोबत आपलं रिलेशनशिप कसं पाहिजे, की तुम्ही बघितलं असेल 2 पर्सन असतील तर एक पर्सन सर्व वर्करांचं अनालिसिस करतो, प्रत्येक वर्कर सोबत बिहेवियर कसं पाहिजे, आपण म्हणतो गोड बोलून काम करणे, या सोबतची एक टेक्निक असते. जे एखादा वर्कर असेल, ऍडव्हान्स असेल, पण त्याच्याकडून आपल्याला काम चांगल्या पद्धतीने कसं करून घेता येईल. एखादा अनट्रेनिंग वर्कर असेल त्याला आपण बेस्ट नॉलेज देऊन त्याच्याकडून कंटिन्युअसली त्याची प्रॅक्टिस करून तर त्याला आपण एक गुड स्किल वर्कर कसा बनवू शकतो
हे पण आपल्याला स्किल, टेक्निकल स्किल पाहिजे. त्याच्यानंतर वर्क लाईन हँडल करायची. सपोज 35 ते 40 वर्कर असते, तर आपलं सुपरवायझर असेल तर ते पूर्णपणे लाईन आपल्याला हँडल करायची, तर पूर्ण वर्कर आपल्याला हँडल करता आलं पाहिजे. सपोज काही मिस्टेक झाली मशीन मध्ये, ती हँडल करता आली पाहिजे. टाइम टू टाइम त्याचा मेंटेनन्स करता आलं पाहिजे. जे वर्कर इश्यू असतील ते वर्कर इश्यू आपल्याला सॉल्व्ह करता आले पाहिजे. अशा प्रकारे काही इन्व्हायरमेंट असेल प्रोडक्शन लाईनचं, जो इंजिनियर असेल, सुपरवायझर, ते आपल्याला हँडल करता आलं पाहिजे. ओके, दॅट इज द फोर्थ थिंग रिलेटेड रिलेशनशिप बिटवीन पीपल टू पीपल, इक्विपमेंट, वर्क प्लेस आणि इन्व्हायरमेंट. कोणी पण, तुम्ही सपोज डिप्लोमा पास आउट झाला, तुमची प्लेसमेंट झाली, तुम्ही जॉईन झाला, तर तुम्हाला या गोष्टी पण इम्पॉर्टंट असतील की प्रत्येक वर्करची आपल्याला इन्फॉर्मेशन पाहिजे. प्रत्येक वर्करचं बिहेवियर कसं आहे, प्रत्येक वर्कर कसा काम करतो, कोण टॅलेंटेड वर्कर आहे, कोणाकडून काही मिस्टेक झाली असेल तर कोणता वर्कर ते सॉल्व्ह करू शकतो, हे सगळ्या गोष्टी आपल्या अनालिसिस पाहिजे. तर प्रत्येक इक्विपमेंट असेल प्रोडक्शन लाईनची, ते सर्व इक्विपमेंटची इन्फॉर्मेशन आपल्याला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर वर्क प्लेस, जे आपण प्रोडक्शन लाईन आहे त्याच्या रिलेटेड सर्व प्रोडक्शन लाईनची, म्हणजे स्टार्टिंग रॉ मटेरियल प्रोडक्ट पासून तर फिनिश मटेरियल पर्यंत पूर्ण प्रोसेस, पूर्ण मशीन इन्फॉर्मेशन हे आपल्याला अंडरस्टँड पाहिजे, माहित पाहिजे. अँड देन द इन्व्हायरमेंट, जे पण इन्व्हायरमेंट असेल, हे इन्व्हायरमेंट चांगलं राहिलं पाहिजे आणि त्यानुसारच प्रोडक्शन लाईन ही कंटिन्युअस राहिली पाहिजे. म्हणजे कधी कधी तुम्ही बघितले की वर्क प्लेस व सप्लाय चेन मध्ये कधी कधी आपण बघितलं वर्कर कधी कधी वर्कर टू वर्कर मध्ये काही प्रॉब्लेम असतात, त्यामुळे सॅलरी इश्यू असेल, टाइम टू टाइम इश्यू असेल, ब्रेक टाइम इश्यू असेल, त्याच्यामुळे प्रॉब्लेम क्रिएट होतात, कधी कधी प्रोडक्शनला स्टॉप असतं. या गोष्टींचा आपल्याला इन्फॉर्मेशन घेऊन ते हँडल करावं लागतं. देन नेक्स्ट इज इन्क्रीज द वर्क इफिशियन्सी अँड प्रोडक्टिव्हिटी. त्यासोबत जो तुम्ही सपोज कंपनीत गेल्यानंतर तुम्हाला पण त्या कंपनीमध्ये काही गोष्टी तुम्हाला प्रोव्हाइड केल्या असतात किंवा काही तुम्हाला ऑथराइज काही अधिकार दिलेले असतात. ओके, तर मग त्याच्या रिलेटेड सपोज प्रोडक्शन असेल तर नवीन सपोज इंजिनियर आपण तिथे रिक्रूट केल्यानंतर त्याच्याकडून मॅनेजरची किंवा कंपनीची काय एक असते अपेक्षा, आपण म्हणू शकतो की जी प्रोडक्शन लाईन आहे ही, जर आपलं प्रोडक्शन 700 असेल नट बोल्टचं, तर तेच प्रोडक्शन आपण 750 कसं करू शकतो, मीन्स इन्क्रीज द वर्क इफिशियन्सी. जर एखादा वर्कर जर 50च रिंग तयार करत असेल तर तो 52-53 रिंग कसा तयार करू शकतो. ओके, that is the increase the work efficiency and productivity. Then promote safety and comfort at the workstation. Suppose तुम्ही इंजिनियर म्हणून जॉईन झाला, प्रोडक्शन लाईनला सुपरवायझर म्हणून जॉईन झाला, तुमचं बिहेवियर जर वर्कर रिलेटेड चांगलं असतं, तुम्हाला वर्कर कडून कोणते वर्क असेल ते कम्प्लीट करून घेता येत असलं, तुमचं जे ड्युटी असेल ते ड्युटी प्रॉपर असेल विथ, पण सपोज तुम्ही वर्कर रिलेटेड सेफ्टीचा पण विचार करत असाल की वर्करला एखादी सेफ्टी नसेल, तरी तुम्ही हायकमांड मॅनेजर असेल त्यांना इन्फॉर्म करून प्रत्येक वर्करला जे सेफ्टी नसेल, काही सेफ्टी इक्विपमेंट जर टाइम टू टाइम मिळत नसतील वर्करला, तुम्ही त्याची कंप्लेंट करू शकता. म्हणजे यामुळे काय होतं, जे तुमचं वर्कर आणि सुपरवायझर रिलेशन आहे हे चांगलं होतं. मग सपोज एखाद्या वेळेस आपल्याला एक्स्ट्रा प्रोडक्शन करायचं, त्या टाइमला तुम्ही जर कमांड दिली वर्करला, तर वर्कर तुमची कमांड लगेच ती ऐकतो आणि ते वर्क स्टार्ट करतो. हे कशामुळे होतं की तुम्ही वर्करचा जर पूर्णपणे सेफ्टीचा विचार केला, तर वर्कर पण त्या टाइमला सुपरवायझर विचार करतो. दॅट इज द रिलेशनशिप बिटवीन द वर्कर अँड सुपरवायझर. देन कम्फर्ट ऍट द वर्क स्टेशन. यामुळे काय होतं, जे वर्क स्टेशनवर सपोज जे वर्कर असतील तर त्यांच्यामध्ये, सुपरवायझर मध्ये, मॅनेजर मध्ये, त्यांच्यामध्ये जे वर्क कंडिशन असते किंवा वर्क स्टेशन असतं ते कम्फर्ट असलं पाहिजे. दॅन टू रेड्यूस द फिजिकल वर्कलोड. त्याच्यानंतर वर्कर तुम्ही बघितले, प्रोडक्शन लाईन बघितलं की प्रत्येकाला लॉ असतो, वर्क फ्रॉम लॉ आपण स्टडी करतो, त्याच्यामध्ये प्रत्येकाला वर्क दिले असते, पण प्रत्येकामध्ये एज फॅक्टर असतो. सपोज एखादा 55 एजचा वर्कर असेल, तो ते जर 500 जर रिंग प्रोड्यूस करीत असेल, त्याला सॅलरी जरी जास्त असेल, पण 500 रिंग प्रोड्यूस करत असेल, तर सपोज एखादा 30 इयरचा वर्कर असेल, त्याला सॅलरी कमी असेल, तरी त्याच्याकडून आपल्याला काय असतं, 600 म्हणजे 100 रिंग्स ह्या एक्स्ट्रा त्याच्याकडून मॅन्युफॅक्चरिंग करून घ्यायचा. म्हणजे हा वर्कलोड डिफरन्स असतो. एकाकडे 500चा असतो, एकाकडे 600 असतो. ओके, हा वर्कलोड डिफरन्स, कारण की जे कमी एजचे वर्कर असतात ते स्किल पण असतात आणि एज नुसार ते फास्ट पण वर्क करतात. दॅट इज द डिफरन्स बिटवीन द टू वर्कर्स workload. To reduce the physical workload, than to minimize the risks of injury, lioness, accident, and error without the compromising productivity.
Next, to minimize the risks of injury. ती प्रोडक्शन लाईन असेल त्या प्रोडक्शन लाईनला मिनिमम इंजुरी ऍक्सिडेंट असतील काही मशीनवर एरर असतील तर ते कमी आपण वेळेवर मेंटेनन्स करून सॉल्व्ह केले पाहिजे आणि जे प्रोडक्शन लाईन असेल ती इम्प्रुव्हमेंट केली पाहिजे आणि जेवढे पण ऍक्सिडेंट आहे मिनिमम ऍक्सिडेंट झाले पाहिजे. दॅट इज द कॉम्पेअरिंग द प्रोडक्ट. यामुळे काय होतं इंजुरी कमी झाली ऍक्सिडेंट कमी झालं तर प्रोडक्शन लाईनची प्रोडक्टिव्हिटी ही इन्क्रीज होते. दिस इज द डिफरंट टाइप्स ऑफ ऑब्जेक्टिव्ह लाईक पीपल्स इक्विपमेंट वर्कप्लेस एन्व्हायरमेंट increase the work efficiency and productivity, promote safety and comfort at workstation to reduce the physical workload and the injury risks of injury, lioness, accident, and error without the comparing the product. Now, next point is the field that interact with the ergonomics. Given a different types of fields. आता तुम्ही याला मी सांगितलं की लॉ ऑफ वर्क हा लॉ ऑफ वर्क फक्त इंडस्ट्रीसाठी नसून म्हणजे आपली जी मेटल इंडस्ट्री असेल मेकॅनिकल रिलेटेड इंडस्ट्री असेल त्याच्यासाठी हा मर्यादित नसून हा डिफरंट टाइप्स ऑफ कंपनीज ऑर्गनायझेशन इंडस्ट्री त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट टॉपिक आहे. मग कोणकोणत्या टॉपिक आहे सपोज इंजिनिअरिंग सेक्टर दिलंय बायोमेकॅनिक सेक्टर दिलंय इंडस्ट्रियल दिलंय इंडस्ट्रियल मेडिसिन दिलंय त्याच्यामध्ये बघा तुम्ही सर्जरी सुद्धा दिलंय फिजिक्स दिलंय रिसर्च ऑपरेशन रिसर्च दिलंय सायकोलॉजी म्हणजे फॅक्ट हे काय दिलं फील्ड दिलंय. या फील्डमध्ये जो आपला इर्गोनॉमिक्स टॉपिक्स आहे लॉ ऑफ वर्क हा असतो. सपोज हॉस्पिटल असतील मेडिकल असतील त्यानंतर तुमच्या फार्मास्युटिकल कंपन्या असतील आपल्या इंजिनिअरिंग रिलेटेड इंडस्ट्रीज असतील बायो केमिकल रिलेटेड इंडस्ट्री असतील ऍग्रिकल्चर रिलेटेड इंडस्ट्री असतील मेडिसिन असतील तुमच्या सर्जरी ह्या रिलेटेड ज्या कंपनी ते आपण लॉ ऑफ वर्कचा यूज करत असतो. दिस इज द डिफरंट टाइप्स ऑफ फील्ड फॉर विथ द इकॉनॉमिक्स. नाउ जॉब रिस्क फॅक्टर. जॉब रिस्क फॅक्टर फर्स्ट इज अ वर्किंग पोझिशन्स. वर्किंग पोझिशन तुम्हाला मी लास्ट लेक्चर सांगितले की एखादा पर्सन कम्प्युटर वर्क करत असतो कम्प्युटर जर वर्क करत असेल की त्याला बॅक पेन तो जर 8 आवर्स वर्क करत असेल तर त्याला सोबत आईज प्रॉब्लेम बॅक पेन असेल तर त्याची सिटिंग पोझिशन कशी आहे सिटिंग करत असताना जर सिटिंग पोझिशन पण डिपेंड असते की आपण वर्क करत असताना सिटिंग पोझिशन कशी आपले असेल दॅट इज ऑल्सो रिस्क फॅक्टर. म्हणजे आपलं जर सिटिंग ही जर व्यवस्थित असेल तुम्हाला मी एक नेक्स्ट स्लाइड मध्ये ती इमेज दाखवेल की आपली वर्क करत असताना सिटिंग पोझिशन पण इम्पॉर्टंट किती असते. नाउ देन इज अ बेंडिंग रिचिंग स्ट्रेचिंग. ओके मग आपला जो असेल वर्क करता असताना आपण भरपूर जे आपले वर्किंग असेल फिजिकल वर्किंग असेल मीन्स बेंडिंग असेल रिचिंग स्ट्रेचिंग दिस इज अ रिस्की फॅक्टर फॉर द गिवन job risks. Okay, now the driving for the extended period of time. Suppose driving related दिलेलं आहे तुम्ही जसं आपण बघितले की कम्प्युटर IT सेक्टर मध्ये 8 आवर्स 10 आवर्स सिटिंग ड्युटी असते सपोज त्याच्यामध्ये बॅक पेनचा असेल त्याच्यानंतर आईज प्रॉब्लेम असेल ते क्रिएट होऊ शकतात. बट ड्रायव्हिंग रिलेटेड दिलंय की ड्रायव्हिंग एखादा पर्सन तो पण 8 ते 10 आवर्स ड्रायव्हिंग करत असेल तर त्याला पण तो सेम रिस्क फॅक्टर अप्लाय होऊ शकतो मीन्स बॅक पेन और आईज प्रॉब्लेम अँड हँड अँड लेग्स पूर्ण मग फिजिकल प्रॉब्लेम होऊ शकतो कारण ते पूर्णपणे ऑपरेट असतो. आईज असतील तुम्ही सपोज कंटिन्युअसली गाडी ड्रायव्हिंग करत असाल तर आपले जे लेग्स असतात ते लेगची वर्किंग होत असते त्याच्यानंतर हँड असतं हँडची वर्किंग होत असते आणि बॅक पेन दिस इज अ रिस्की फॅक्टर रिलेटेड द वर्क म्हणजे लॉ ऑफ वर्क. आपण जे पण काम करतोय ते करत असताना आपण एखादं वर्क आहे ते वर्क करतोय ते वर्क आपण जर 20 ते 25 वर्ष तो जॉब करत असेल तर जॉब केल्यानंतर जे पण आपल्या बॉडी फिजिकल काही पेन्स रिलेटेड असते ते दॅट इज द रिस्की फॅक्टर. म्हणजे सपोज आपण प्रोडक्शन लाईन आहे तुम्ही जर बघितलं असेल की जे पण सिटिंग काम असतं सपोज IT सेक्टर मध्ये बघितलंय IT सेक्टर मध्ये जर तुम्ही 25 वर्ष सर्व्हिस केली किंवा प्रोडक्शन लाईन जर कंटिन्युअस तुम्ही जर आपण स्टँडिंग मध्ये उभं असलो प्रोडक्शन लाईनला 25 वर्ष तर 30 वर्ष सर्व्हिस केली तर तुम्ही ऑटोमॅटिकली तुमच्या बॉडीमध्ये पेन होतो. बॅक पेन असेल लेग पेन असेल डिपेंड ऑन द वर्क कंडिशन म्हणजे तुम्ही जे वर्क करता त्या रिलेटेड ते गोष्टी ऍप्लिकेबल राहतात. ओके मग दॅट इज अ ड्रायव्हिंग ऑर एक्सटेंडेड पिरियड ऑफ टाइम. म्हणजे तुम्हाला एक वर्क असेल ते वर्क तुम्ही जर जास्तीत जास्त वर्क 25 ते 30 वर्ष जर तो जॉब केला एखाद्या सोबत ड्रायव्हिंग रिलेटेड आहे एखादी ड्रायव्हिंग सपोज बस कंडक्टर असेल किंवा अदर पर्सन असेल जो कंटिन्युअसली 25 ते 30 वर्ष त्याने ड्रायव्हिंग जॉब केलेला आहे
तर त्याच्यानंतर आपण त्याला जर भेटलो, त्याच्यावर अनालिसिस केलं, त्याला विचारलं की 30 वर्ष सर्व्हिस केल्यानंतर तुम्हाला ह्या जॉब रिलेटेड 30 वर्षामध्ये काय काय प्रॉब्लेम क्रिएट झाला, तर ते सांगतील बॅक पेन असेल, लेग पेन असेल, हँड पेन असेल, दॅट इज द रिस्की फॅक्टर रिलेटेड द जॉब. म्हणजे आपण भरपूर सारे असे जॉब असतात की ती 25 ते 30 वर्ष ड्युटी केल्यानंतर काही प्रॉब्लेम, फिजिकल प्रॉब्लेम ते क्रिएट होतात. दॅट इज द एर्गोनॉमिक्स मीन्स लॉ ऑफ वर्क. हेवी लिफ्टिंग तुम्ही बघितलं, मायनिंग कंपन्या असतील किंवा हेवी कंपन्या असतील किंवा मटेरियल शिफ्टिंग असेल, का तिथं आपल्याला वेट लिफ्ट करावं लागतं किंवा वेट उचलावं लागतं. तिथे पण तुम्ही बघितलं असेल की काही काळांतरानंतर जे पण ड्युटी करणारे पर्सन असतात, 15 वर्ष 20 वर्ष, त्यांनी जर तिथे जॉब केला तर त्यांना पण त्याच्यानंतर काही फिजिकल प्रॉब्लेम क्रिएट होतात. नाऊ लिफ्टिंग इन द कॉम्बिनेशन विथ द ट्विस्टिंग, देन पुशिंग, पुलिंग, केअरिंग. मग आता प्रत्येक कंपनीमध्ये प्रत्येक वर्करचं वर्क हे डिफरंट असतं. सुपरवायझर असेल, मॅनेजर असेल, ओके. म्हणजे प्रत्येक सेक्टरमध्ये आपण सांगितलं, फार्मास्युटिकल असेल, बायोकेमिकल असेल, ऍग्रिकल्चर रिलेटेड असेल, इंजिनिअरिंग रिलेटेड असेल, प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये प्रत्येक वर्करचं प्रत्येक पोस्ट, जी पण पोस्ट आपल्याला असेल त्या पोस्टचं वर्क हे वेगवेगळं असतं आणि त्याच्यानुसार त्या रिस्की फॅक्टर क्रिएट होतात. सपोज एखादा तुम्ही जर बघितलं, मिलिटरी रिलेटेड जर तुम्ही बघितलं, मिलिटरी रिलेटेड असेल किंवा पोलीस रिलेटेड असेल, सपोज पोलीस कमिशनर असेल किंवा तुमचा मेजर असेल, तर त्याच्या जे ही पोस्ट झाली तुमची, ही पोस्ट झाली जेव्हा, आणि त्याच्या रिलेटेड जे हे असतात, सपोज तुमचे कॉन्स्टेबल असतील, नंतर बाकी पोलीस अधिकारी असतील किंवा आर्मीचे जे लोक असतात, त्यांना ड्युटी कोण कमांड करतं, हायर कमिशन असेल. सपोज तुमचा कमिशनर असेल किंवा मेजर असेल, त्यांना अलॉट केलेल्या ठिकाणी त्यांना ड्युटी करावं लागते. ओके. म्हणजे रिस्की फॅक्टर कोणाला जास्त आहे, पोस्टनुसार रिस्की फॅक्टर असतो. जे ऑन फील्ड ड्युटी करतात, जे ऑन फील्ड असतील, म्हणजे सपोज काही प्रॉब्लेम क्रिएट झाला, सपोज आपण बॉर्डर पण भरतो, तिथं ऑन फील्ड कोण असतात, आर्मीचे जे कमांडर असतात ते असतात. म्हणजे ऑन फील्ड कोण रिस्की कोणाला जास्त, ते ऑन फील्डवर जे वर्क करतात ते सगळ्यात जास्त रिस्की जॉब आहे त्यांचं. बट तुमचे जे मेजर असतील, काही पोस्टवाले जे कर्नर असतील, ते फक्त ऑर्डर देते आणि त्यांची पोस्टनुसार त्यांना जास्त तो जॉब रिस्की फॅक्टर नसतो. त्यांना फक्त तिथे काय असतं, डिसिजन आणि कमांड. जे पण प्रॉब्लेम क्रिएट होतील तिथे त्यांना डिस्कशन करून ते कमांड दिले जातात आणि ऑपरेशन हे डन केलं जातं. म्हणजे त्यांची ड्युटी ही जर ऍज कम्पेअर टू जर आर्मी जे ऑफिसर असतील ऑन फील्ड, त्यांच्या कम्पेअर जर केलं तर सगळ्यात जास्त जॉब रिस्क फॅक्टर कोणामध्ये, जे बॉर्डरवर जे असतील ते जॉब रिस्की फॅक्टर आहे. आणि जो पोस्टवाला ऑफिसर असेल तो त्याचा जॉब हा रिस्की फॅक्टर नसणार आहे. सेम कंपॅरिझन आपण केलं कंपनीमध्ये, वर्कर असेल आणि मॅनेजर असेल, तर मॅनेजर हा जास्त, मॅनेजरचं काम हे जॉब, जे मॅनेजरचा जॉब असतो हा जास्त रिस्की नसतो. त्याला काय करायचं असतं, फक्त थेरॅटिकल आणि जे तुमचं प्रॅक्टिकल असेल त्याची कॉम्बिनेशन करायचं असतं. म्हणजे सपोज काही प्रोडक्शन लाईन असेल, ती आपली कंटिन्युअस चालली पाहिजे, त्याच्या रिलेटेड जर नाही चालली तर मीटिंग घेणे, मीटिंग करून प्रोडक्शनची प्रोडक्टिव्हिटी वाढवणे. जे आपले मॅनेजरच्या खालचे जे पोस्ट असतील, सुपरवायझर असेल, असिस्टंट मॅनेजर, त्यांना ते कमांड करणे की प्रोडक्शन लाईन प्रॉपर चालली पाहिजे, मला यामधलं एवढं प्रोडक्शन पाहिजे, ही प्रोडक्टिव्हिटी वाढली पाहिजे, अशा कमांड दिल्या जाते मॅनेजरकडून. आणि आपल्याला एवढं बेनिफिट प्रॉफिट हे झालं पाहिजे. म्हणजे मॅनेजरचं काय असतं, जॉब हा रिस्की नसतो, त्याला फक्त अनालिस आणि फक्त नियोजन आपण म्हणू शकतो ते हँडल करायचं. पण सुपरवायझर आणि वर्करचा विचार केला, वर्कर हा कंटिन्युअसली मशीन वर्क करतो. आता मॅनेजर सोबत ऍक्सिडेंट होऊ शकतो का, मॅनेजर हा मशीन ऑपरेट करत नाही, त्यामुळे त्याच्यासोबत ऍक्सिडेंट होऊ शकत नाही मशीन सोबत. म्हणजे तो जॉब रिस्की फॅक्टर हा कमी आहे मॅनेजरचा. पण जो वर्करचा असेल हा याचा 100% जॉब रिस्की, कारण तो कंटिन्युअस त्या मशीनवर वर्क करतोय. केव्हाही त्याच्यासोबत कोणताही ऍक्सिडेंट होऊ शकतो, त्याचे लेग असेल, हँड्स असतील, त्याच्यामध्ये ब्रेक होऊ शकतात. म्हणजे मला हे सांगायचंय की पुशिंग, पुलिंग, केअरिंग, लिफ्टिंग, आणि सेकंड पॉइंट इज ऍक्सिडेंट, स्लीप, ट्रिप्स, फॉल्स, व्हायब्रेशन, नॉईज, रिपिटेशन, कॉन्टॅक्ट स्ट्रेस, थर्मल कंडिशन, या ज्या कंडिशन दिलेल्या आहे, या कंडिशन जॉब रिस्की फॅक्टर हा प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. मी सांगितलं इंजिनिअरिंग इंडस्ट्री वेगळा असेल, बायोकेमिकल इंडस्ट्रीला वेगळा असेल, फार्मास्युटिकल कंपनी वेगळा असेल. त्याच्यामध्ये सब टाईप अजून जे पण पोस्ट असतात, वर्कर असेल, सुपरवायझर असेल,
त्याच्यानंतर तुमचे असिस्टंट मॅनेजर, जनरल मॅनेजर, प्लांट हेड असेल, नंतर मॅनेजिंग डायरेक्टर असेल. म्हणजे प्रत्येकाची पोस्टनुसार जॉब रिक्स असते. वर्करची सगळ्यात जास्त जॉब रिक्स असते, कारण तो कंटिन्युअसली मशीनवर करतो. त्याच्यानंतर सुपरवायझर असतो, सुपरवायझरची कमी होत जाते. त्याच्यानंतर त्याच्यावरची पोस्ट असते, त्याची जॉब रिक्स कमी होत जाते. ओके, म्हणजे प्रत्येक पोस्टनुसार, प्रत्येक फॅक्टरनुसार तुमची जॉब रिक्स डिपेंड असते. ओके, दिस इज द डिफरंट टाइप्स ऑफ जॉब्स आणि रिक्स. म्हणजे लॉ ऑफ वर्क मध्ये काय सांगितलं, आपण जे पण वर्क करतो, जे पण आपला जॉब असेल, आपण 20 ते 25 वर्षानंतर तो जॉब करत असेल, तर त्याच्यानंतर आपल्याला काय रिस्की फॅक्टर येऊ शकतात. म्हणजे फिजिकल असेल, बॉडी पेन असेल, त्या रिलेटेड त्यांनी ते पॉईंट्स दिलेले. ओके, आणि ते पॉईंट्स कशावर डिपेंड असतात, तुमच्या पोस्टवर. का तुम्ही एकाच पोस्टवर किती काम करताना तुमची पोस्ट काय, वर्कर आहे का, सुपरवायझर आहे का, मॅनेजर आहे, त्याच्यानुसार डिपेंड असतं. आपण बघितलं, मॅनेजर असतील रिलेटेड, पोलीस आहे, कमिशनर असेल तो कमांड देतो, पण पोलीस जे ऑन फील्ड वर्क करतात ते रिस्की असतात. तसंच आपण मिलिटरी रिलेटेड बघितलं, जे कर्नल मेजर असतात, हे ऑफिसर असतात, यांची पोस्ट आहे. पोस्टमध्ये फक्त कमांड देतात, ऑन फील्ड कोण असतं, बॉर्डरवर आर्मी असते. ओके, म्हणजे जास्त रिस्की फॅक्टर कशावर डिपेंड असतो, परत तुमच्या पोस्टनुसार पण तुमचा जॉब फॅक्टर आणि रिस्क फॅक्टर डिपेंड असतो. सेम ॲज कम्पेअर टू मॅनेजर आणि वर्कर. मॅनेजरमध्ये फक्त नियोजन, कमांड्स, अनालिसिस, प्रोडक्शन झालं पाहिजे, ह्या गोष्टी हँडल करावं लागतात त्याला कंपनीच्या, फिट वगैरे. त्याच्यानंतर ऑर्डर्स आल्या त्या कम्प्लीट झाल्या पाहिजे. पण जॉब रिस्क ही कमी असते, ऍक्सिडेंटल जॉब रिस्क ही कमी असते ॲज कम्पेअर टू वर्कर. ओके, दिस इज द जॉब रिस्क फॅक्टर. नाउ ergonomics and importance. Work related disorder for the growing engineering categories. आता आपण बघितले, इकॉनॉमिक्स मीन्स वर्क रिलेटेड काही डिसऑर्डर असतात. म्हणजे तुम्ही जर थर्मल प्लांट बघितले किंवा केमिकल कंपनी बघितली, की काही पर्सन केमिकल कंपनी असेल, बायोकेमिकल असेल, फार्मास्युटिकल कंपनी असेल, त्याच्यामध्ये वर्क करत असताना काही पर्सनला इंजुरी होती किंवा त्यांच्याकडून साईड इफेक्ट होता. म्हणजे कसं असतं, मेडिकल केमिकल असतं, त्यांच्याकडून त्यांना स्किन प्रॉब्लेम असतील, आपण काय म्हणतो थ्रोट इन्फेक्शन होऊ शकतं, कारण ते केमिकलच्या स्मेलमुळे पण काही ना ती अलर्जी असते. दॅट इज द डिसऑर्डर्स फॉर द ग्रोविंग द फास्टेस्ट ग्रोविंग इंजुरी कॅटेगरीज. नाउ 1997 स्टडी ऑफ 42 मेडिकल, त्यांनी काय दिलेलं आहे, सेक्रेटरीज. 1997 मध्ये त्यांनी एक अनालिसिस केलेलं आहे की 63% रिपोर्टेड नेक शोल्डर पेन. 1997 मध्ये स्टडी केला आहे की त्याच्यामध्ये 63% मेडिकल रिलेटेड घेतले, 63% जे पर्सन्स आहेत त्यांना नेक आणि शोल्डर पेनचा त्रास झाला. म्हणजे त्यांची जी जॉब असेल, त्यांचा जॉब कम्प्लीट झाला, रिटायर झाले 20 ते 25 वर्षानंतर, आणि अनालिसिस केलं गेलं की तो जॉब केल्यानंतर किती फिजिकल रिस्क क्रिएट होऊ शकते त्या वुमन बॉडीला. तर 63% रिपोर्टेड नेक आणि शोल्डर पेन, 51% लो बॅक पेन. म्हणजे तुम्हाला मी सांगितलं, वर्क कंडिशन, तुमचा जॉब कोणता आहे आणि त्याच्यानुसार तुमची जॉबची पोस्ट कोणती, मग ती वर्करची, सुपरवायझरची, असिस्टंट मॅनेजरची की मॅनेजरची, त्याच्यानुसार हे पर्सेंटेज कॅल्क्युलेट केलेले. आता 51% लो बॅक पेन, आता 51% हा लो बॅक पेन हा जर वर्करला नाही होऊ शकत. लो पेन कधी कधी बघा, हा 51% मध्ये वर्कर नाही येऊ शकत, पण मॅनेजर येऊ शकतो, कारण कंटिन्युअसली तो चेअरवर बसलेला असतो, चेअरवर बसूनच त्याचं वर्क चालू असतं, त्यामुळे त्याला बॅक पेन होऊ शकतो. तुमची पोस्ट जरी असेल बॅक पेन होऊ शकतो, पण रिस्की फॅक्टर कमी असतो, बॅक पेनचा त्रास होऊ शकतो, त्याला शोल्डरचा नाही होऊ शकत, नेकचा नाही होऊ शकत. म्हणजे असं पोस्टनुसार तुमच्यावाले जे पण डिसऑर्डर असतील ते कॅल्क्युलेट केले जातात. नाऊ फर्स्ट इज 33% रिपोर्टेड नेक्स अँड शोल्डर पेन, 51% लो बॅक पेन अँड 30% हँड. Okay, this is a given a analysis of 1997 study of the 22 medical secretaries. Now first point is 63% reported neck and shoulder pain. म्हणजे सगळ्यात जास्त नेक आणि शोल्डर पेनचा 63% लोकांना त्याचा त्रास झाला. 51% लो बॅक पेन आणि 30% फॉर द हँड पेन. ओके, दिस इज द इम्पॉर्टन्स फॉर द डिसऑर्डर फॉर फास्टिंग ग्रोइंग इंजरी कॅटेगरी. सगळ्यात जास्त इंजरी कुठे येऊ शकते. नाऊ musculoskeletal disorder, MSD, musculoskeletal disorder. This is the related medical terms. MSD means the muscular R.
injured the caused by the sustained exposure to stresses or repetitive motion. They may affect muscles, tendons, ligaments, bones, circulation, or nerves. Some well known as MSD are carpal tunnel syndromes आणि टेनिस एल्बो. ओके, आता प्रत्येक माइन्स कंपन्या असतील किंवा थर्मल पॉवर प्लांट, केमिकल इंजिनिअरिंग रिलेटेड कोणती ऑर्गनायझेशन असो, प्रत्येक सेक्टर असो, कोणत्याही सेक्टरमध्ये वर्क करत असताना मस्क्युलर स्केलेटल डिसऑर्डर रिलेटेड काही सांगितले इंजुरी, तर ते इंजुरी कोणकोणते होऊ शकतात? अफेक्ट द मसलला प्रॉब्लेम होऊ शकता, बॅक पेन होऊ शकतं, हँड पेन होऊ शकतं, लेग पेन असेल, नेक असेल, शोल्डर असेल, टेंडम, लिगामेंट पण प्रॉब्लेम होऊ शकतो, दॅट इज अ लिगामेंट. त्याच्यानंतर बोनचा त्रास असेल, रिलेटेड बोन्स, सर्क्युलेशन्स अँड nerves. Okay, and that this is a given a different two musculoskeletal disorder. First is a carpal tunnel syndromes and tennis elbow. Okay, this is the musculoskeletal disorder. See, first is a carpal tunnel syndromes, one of the best MSD muscular. See here, the medium nerve does not work properly due to the pressure on the runs throughout the opening called the carpal tunnel. Pains and tingling can go up the arm to the shoulder and neck, causing walking to the pain in the middle of nights. Okay, आता त्यांनी काय सांगितलंय, पहिला दिले कार्पल टनेल सिंड्रोमचा एक्झाम्पल दिलेले. तर एक्झाम्पल ते कशा रिलेटेड दिलेले आहे, आपल्या हँड फिंगर बद्दल. म्हणजे आपल्या फिंगरची वर्किंग असेल जास्त प्रमाणात, जर आपण फिंगर वर्किंग जर असेल, एखादा जॉब असेल, तर त्याच्यामुळे काय होतं, फिंगर मसल्स असतील त्याला पण आपला प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. त्याच्याने नुसार आपल्या त्या हँड प्रॉब्लेम, शोल्डर प्रॉब्लेम, म्हणजे जर फिंगरचा जरी वर्किंग असेल तरी हँड प्रॉब्लेम अँड शोल्डर प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. दॅट इज द फर्स्ट डिसऑर्डर. नाउ सेकंड इज अ टेनिस एल्बो. नाउ द ओव्हरयूज और मिसयूज ऑफ द forearms muscles can be causes the tenderness or the painful inflammation of the tendon connecting these muscle to bones. This may be when working or during a certain activity such as sport and guarding. Symptom as cervical pains. Okay, this is the next example, and this is the body part from to the workplace. Okay, back, lower neck and upper back, upper extremity, arms and hand, and lower extremities, legs and feet. This is the given the body part from to the workplace for muscular